जेवण करून घरची सगळी कामं आवरून आम्ही निघालो डीमार्टला महिन्याचा किराणा भरायला. हातात घेतली ट्रॉली. मग नंतर लक्षात आलं की आपली लिस्ट तर घरातच राहिली. पण डीमार्ट थोडंच आपल्याला रिकाम्या हातानं जाऊ देतं. सामान तर आपल्या डोळ्यासमोरच असतं. लिस्ट आठवली. जे जे आठवलं ते आम्ही घेतलं ट्रॉलीमध्ये आणि सगळं सामान भरलं आणि आम्ही आलो काउंटरवर होती 4-5 ट्रॉली भरून. मग आम्हाला थोडंसं वेट करावं लागलं बिलिंगसाठी. आम्ही तिथं थांबलो आणि नंतर आला आमचा नंबर. मग माझं सगळ्यात जास्त होतं बिलिंगकडे लक्ष, कारण जे जे नको असलेलं सामान पण मी ट्रॉलीमध्ये घातलं होतं आणि असं सगळ्यांकडूनच होतं की नाही तुमच्याकडून? आणि नको तेच झालं. बिलिंग जास्त झालं आणि त्याचंच मला जास्त टेन्शन होतं. आणि बाहेर आलो तर बाहेर पाऊस. आम्ही घातलं रेनकोट आणि सामान असं बांधलं आणि आम्ही निघालो घरच्या छान दिशेने. बाहेर आलो तर बाहेर किती छान मौसम, थंड हवा आणि किती छान हाय वाटत होतं. आणि मी माझ्या मुलांना गाडीवर बसून मिस करत होते, कारण दोघांना ठेवले होते. असं वाटत होतं की घरामध्ये भांडणं तर नाही झाली का, असं मनामध्ये. रियाला आणलं तर बाईकवर तो पण छान मस्त हवा एन्जॉय केला असता असं वाटत होतं. नंतर आम्ही लवकर घरी गेलो. असं वाटत होतं की खूप लांब जावं, पण घर तर आमचं खूप जवळ आहे, फक्त 5 ते 6 मिनटावरच आहे. आणि मी आले घरी आणि घरचं थोडंसं आवरलं आणि मी लागले रात्रीचा दिवा लावला आणि माझं रेग्युलरचं नामस्मरण करायला. काहीही झालं तरी मी माझं नामस्मरण कितीही वेळ झालं तरी मी काही माझं चुकवत नाही आणि ते मी केलं. थोडासा उशीर झाला बाहेर जाऊन आल्यामुळं, जेवणाला सगळ्याच कामाला थोडंसं लेट झालं, पण होऊ दे. असं होतंच आपल्याकडे बाहेर जाऊन आलं की. पण नामस्मरणाला ना 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 ना. आणि नंतर आम्ही केलं छान जेवण. त्यानंतर मला आठवलं की मी डोस्याचं भिजवलं होतं. राग तर खूप आला होता, पण उद्या खायला मिळेल, जाऊ दे म्हणून मी मिक्सरला काढलं आणि असं हाताने मस्त त्याला फ्लफी केलं आणि ठेवले झाकून. चला तर मग बाय, आता भेटू उद्या आपल्या डोशासोबत.